नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. हो, अगदी तुम्ही थंबनेलला पाहिलं ते अगदी बरोबर आहे. आपण आज इथे टोमॅटोपासून किंवा टोमॅटो किसून किंवा टोमॅटोची छान अशी बघितलं तुम्ही किसूनसुद्धा आपण बनवू शकतो किंवा टोमॅटोची छान अशी प्युरी बनवूनसुद्धा त्याच्यामध्ये रवा थोडासा मिक्स करून खूप छान पदार्थ बनवणार आहे. तर रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर टोमॅटो घेतलेत बघा, इथे 4 टोमॅटो घेतले होते. तर त्याच्यामधील आपल्याला इथे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथे टोमॅटो घ्यायचे. तर इथे मी 3 टोमॅटो कट करून घेतले. त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशा फोडी घालून घेतल्या. पाणी न घालता आपल्याला इथे छान अशी याची प्युरी बनवून घ्यायची किंवा तुम्ही किसणी तुम्हाला दाखवली तर त्या किसणीवरती किसूनसुद्धा छान प्युरी बनवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये आता काही जिन्नस आपल्याला घालायचे आहेत. मिक्सिंग बाउलमध्ये ती प्युरी काढून घेतली. त्याच्यानंतर पाव कप इथे रवा घातला आहे. इथे बघा मी धणाजिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, पाव चमचा घातली आहे धणाजिरा पावडर, अर्धा चमचा दोन्ही मिक्स करून घातले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर घातली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर घातलेली आहे. इथे तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता. इथे बघा 1 चमचा ओवासुद्धा छान हातावरती छान क्रश करून घातलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर म्हणजे चिरून जास्त बारीक घ्यायची नाही, तर आपल्याला इथे घ्यायची आहेत पानंच, म्हणजे अगदी छान आपल्या पदार्थामध्ये छान आपली हिरवीगार कोथिंबीरसुद्धा दिसली जाईल. त्याच्यानंतर बघा त्यामध्येच आपण तीळसुद्धा घालून घेतले. छान हे रवा भिजण्यासाठी आपण हा पदार्थ थोडासा वेळासाठी झाकून ठेवला होता. त्याच्यानंतर बघा आपल्याला तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी 10 मिनिटासाठी हा रवा छान फुलण्यासाठी ठेवला होता. त्याच्यानंतर आपल्याला या मिक्सिंग बाउलमध्येच बघा गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाचं पीठ आपण थोडं थोडं करून घालायचं आहे. जसं आपल्याला या प्युरीमध्ये जितपत हवा आहे तेवढं आपण इथे घालून घेणार आहोत. आता इथे मी एक्झॅक्ट तुम्हाला मी प्रमाण सांगत नाही पिठाचं, पण तुम्हाला जेवढं पीठ लागेल, जसं की कणिक आपली घट्ट मळून घ्यायची आहे तेवढं आपल्याला पीठ इथे घालायचं आहे. इथे बघू शकता अजूनसुद्धा आपल्याला पीठ घालण्याची गरज होती. परत 1 चमचा मी इथे पीठ घातलेलं आहे. पाणी न घालता आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण पाणी घालणार नाही तेव्हाच हा पदार्थ तितकाच छान पौष्टिक आणि रुचकरसुद्धा लागणार आहे. नंतर बघा मिक्सिंग बाउलमध्येच आपल्याला हा पदार्थ चिकटलासुद्धा जातो, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, ते थोडंसं तेल घ्यायचं आहे हातावरती. तेल घेतल्यानं काय होईल की हातालासुद्धा चिकटणार नाही आणि पटकन आपला गोळासुद्धा छान तयार होईल. आता इथे आपल्याला हा जी कणिक आहे तर ती जास्त वेळ ठेवण्याची काहीच गरज नाही. अगदी पटकन आपण इथे हे गोळे बनवून घ्यायचे. तर बघा चपातीच्या आकाराचे छान असे गोळे बनवून घेऊया. याचं काय करायचं ते मी पुढे सांगते. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इथपर्यंत थोडा जरी आवडला तरी एक लाईक व्हिडिओला करा. तुमचा एक लाईक सबस्क्रायबरसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर आता बघा इथे पुढे बघा आपण तो गोळा बनवून घेतला. 4 गोळे बनवून घेतले होते, तर त्याच्यातील बघा 1 गोळा घेऊन छान असं चपातीच्या आकाराचं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं काटाची डिश वगैरे, वाटी किंवा डब्या वगैरे असतो किंवा डब्याचं झाकण असतं आपल्याकडे, तर अशा पद्धतीनं बघा आपण इथे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही अगदी पराठेसुद्धा बनवून घेता, पण पराठे खूप खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर त्यासाठी लहान मुलांनासुद्धा अशा पद्धतीनं पुऱ्या छान टम्म फुगलेल्या बनवून दिल्या की पटकन ते खातातसुद्धा. आणि सगळे जिन्नस आता याच्यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता बरं का. तर सगळे जे पण आपले मुलं खात नाहीत ते सगळे पदार्थ तुम्ही याच्यामध्ये घातले की पटकन मुलं संपवून टाकतात फस्त करून. तर या पद्धतीने दुसरासुद्धा गोळा घेतला, तोसुद्धा या पद्धतीनं लाटून घ्यायचा आणि पुऱ्या बनवून घ्यायच्या. आता या पद्धतीनं आपण सगळ्याच पुऱ्या इथे बनवून घेऊया. आणि आकारसुद्धा या पद्धतीनं झाकणानं केलं की छान आकार येतो. मुलंसुद्धा आवडीनं खातात. वाकडं तिकडं असेल तर खायलासुद्धा थोडंसं बघून खात असतात. तर त्यासाठी बघा छान एकसारख्या आकारामध्ये लाटून घेतलेल्या आहेत. इथे सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकारामध्ये लाटून एकावर एक ठेवल्या तरी त्या चिटकत नाही. तेलसुद्धा कढईमध्ये घातलेलं होतं. कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल, पण मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही पुरी तेलामध्ये टाकायची आहे. आणि वरतून बघा हलक्या हाताने दाबून आणि चमच्याने थोडंसं वरती तेल सोडायचं. असं तेल सोडत सोडत छान अशी टम्म फुगली जाते पुरी. आणि बघू शकता खूप मस्त अगदी रवा घातल्यामुळे खूप छान कुरकुरीत क्रंची या पुऱ्या तयार होतात. नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि मुलांना खूप आवडतात. अगदी मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं खातात.
तर इथे बघा आपली पुरीसुद्धा तयार आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या पुऱ्या दोन्ही बाजूंनी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. खूप छान कुरकुरीत राहतात. अगदी तुम्ही 2-4 दिवससुद्धा या पुऱ्या स्टोअर करू शकता. तेलसुद्धा पीत नाहीत. आणि आपण जर लो फ्लेमवरती तळल्या किंवा जर जास्त जाड असतील तर पुऱ्या तेल पितात, याची काळजी नक्की घ्यायची आहे. पातळ पातळ छान लाटायच्या, छान अशा टम्मसुद्धा फुगतात बघा. आणि जास्त पण पातळ लाटू नका, अगदी मीडियमच लाटायच्या. इथे त्या सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अगदी जवळूनसुद्धा दाखवते. तर आता पुढे तुम्हाला एक पुरी मी हातात घेऊनसुद्धा दाखवते बघा. या पद्धतीनं असं छान अगदी शेवटपर्यंत टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होतात. आणि आता बघा हीच पुरी आपण थोडंसं तुम्हाला मी दाखवते सुद्धा चमच्याने. खूप छान कुरकुरीत झालेली होती. हातालासुद्धा इथे कुठे तेल लागत नाही, बघू शकता. तेलसुद्धा आपली पुरी पिलेली नाही. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवाजसुद्धा ऐका. खूप छान कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतूनसुद्धा मस्त अगदी पोकळ मस्त छान झालेल्या आहेत पुऱ्या. आता एक फोडूनसुद्धा दाखवते, बघू शकता. पापुंद्रासुद्धा किती छान वरतून पातळ आहे, आतूनसुद्धा पुरी बघू शकता. अगदी छान डबल टम्म फुगलेली आहे. खालच्या आणि वरचं जे आहे आवरण ते बघू शकता किती जाडं झालेलं आहे. या पद्धतीनं नक्की तुम्ही पदार्थ बनवून हा मुलांना खाऊ घाला. नक्कीच मुलांना खूप आवडेल. त्यांना समजणारसुद्धा नाही. आणि टोमॅटो प्युरी असते त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी बिलकुल घालू नका, तेव्हाच तर टेस्ट येईल. अगदी तुम्ही इथे मी लाल मिरची पावडर घातली होती, तर तुम्ही इथे मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता. आलं लसूण मिरचीचा ठेचा वापरा, खूप छान चवीला होतात. तसंसुद्धा करून बघा. आणि या पद्धतीनं सुद्धा अगदी तुम्ही सॉससोबत, मायोनीजसोबत किंवा अशासुद्धा पटकन संपून जातील. हा पदार्थ नक्की बनवून बघा. मी सांगते म्हणून बनवून बघा. आणि तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरू नका. चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.